पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. थेंब तोच आहे, फरक फक्त संगतीचा आहे. त्यामुळं आपल्या आयुष्यात संगत अशाच व्यक्तींसोबत ठेवा जे व्यक्ती सतत आपल्याला मोती बनण्यासाठी प्रोत्साहित करत राहतील. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक 13. या अगोदर आपले 12 लेक्चर झालेले आहे, ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्या लेक्चरची लिंक दिलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे. ज्यांनी कोणी अजून आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नाही ते जॉईन करून घ्या, कारण लेक्चरच्या अपडेटसाठी वेगवेगळ्या माहितीसाठी ते तुम्हाला उपयुक्त ठरेल. तिसरी आणि अति महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांना शेअर करायला विसरू नका. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आलं लक्षात? चालेल. आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. आता मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर ही आपली अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच आहे. अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे. ज्यांना कोणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो, वाचून कळत नाही, मार्क्स येत नाही, ते बिंदासपणे ही बॅच जॉईन करू शकता. अगदी बेसिक पासून हाय लेवल सगळ्या गोष्टी आयोगाच्या प्रश्नासहित व्यवस्थितरित्या या बॅच मध्ये कव्हर केलेल्या आहे. आलं लक्षात? चालेल. मी आता आपला कुठलाही वेळ घेणार नाही, सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, लेक्चर क्रमांक 13चा आपला पहिला प्रश्न आहे. आता हा प्रश्न वाचण्या अगोदर किंवा अनालिसिस उत्तर सांगण्या अगोदर अनालिसिस सांगण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्या प्रश्नाच्या अनालिसिसच्या माध्यमातून या प्रश्नाचं ज्यावेळेस मी स्पष्टीकरण देईल त्यावेळेस मी तुम्हाला आतापर्यंत आयोगाने याच्या रिलेटेड आलेले 8 ते 10 प्रश्न जे आहे ते मी कव्हर करणार आहे. लक्षात? म्हणजे जे स्पष्टीकरण मी तुम्हाला देईल त्यातून तुमचे आतापर्यंत या घटकाशी संदर्भात जे आयोगाचे प्रश्न आलेले ते 8 ते 10 प्रश्न तुमचे कव्हर होणार आहे. आणि याच्यानंतर बी यावर जर प्रश्न आला तर तो पण तुमचा चुकणार नाही. त्यामुळे लेक्चर व्यवस्थितरित्या आणि शेवटपर्यंत बघा. मला पूर्ण विश्वास आहे मी जे सांगितलं ते अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला कळेल आणि जर परीक्षेला प्रश्न आला तर तुमचा जाणार नाही. आलं लक्षात? चालेल. बघा मित्रांनो, लेक्चर क्रमांक 13चा आपला प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, 2016 ची NK सिंग समिती डॅश डॅशशी संबंधित आहे. बघा मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला बोला, काय प्रश्न आहे बघा. 2016 ची NK सिंग समिती डॅश डॅशशी संबंधित आहे. हा प्रश्न आहे मित्रांनो कंबाईन पूर्व ऑक्टोबर 2022 चा. मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे NK सिंग समिती कशाशी संदर्भात आहे. मग 4 ऑप्शन दिले, त्या 4 ऑप्शन पैकी एका ऑप्शनशी संबंधित आहे. कोणती समिती? NK सिंग समिती. कोणती समिती सांगा? NK सिंग समिती. पहिला ऑप्शन मित्रांनो 12वा वित्त आयोग, दुसरा ऑप्शन आहे 12वी पंचवार्षिक योजना, तिसरा ऑप्शन आहे 14वा वित्त आयोग आणि चौथा ऑप्शन आहे वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. चला बोला, काय चौथा ऑप्शन? वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. आता मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो. NK सिंग समिती जी आहे, लक्ष द्या, व्यवस्थितरित्या लक्ष द्या, खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे मी. मित्रांनो, NK सिंग समिती जी आहे 2016 ची, जिनं 2017ला आपला अहवाल दिला. मित्रांनो, ही 2016 ची NK सिंग समिती वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा या कायद्याशी संबंधित आहे. आता मित्रांनो, हा जो वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, या कायद्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं FRBM ऍक्ट. कोणता सांगा? चला बोला, माझ्या मागे पुटपुट चला. कोणता बोला? FRBM ऍक्ट. कोणता बोला? FRBM ऍक्ट. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. कोणता बोला? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. हा कायदा आहे मित्रांनो 2003 चा. कधीचा आहे सांगा? 2003 चा. याची अंमलबजावणी झालेली आहे 2004 ला. समजून घ्या व्यवस्थित. आणि या कायद्याशी संदर्भात एक समिती आहे, ज्या समितीचं नाव आहे NK सिंग समिती. क्लिअर? आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न समजला आणि त्याचं उत्तर पण समजलं, पण आता तुम्हाला हे प्रश्न समजून आणि रट्टा मारून त्याचं उत्तर समजून काहीच उपयोग नाही. तुम्हाला आता हे समजलं पाहिजे की हा वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा काय आहे, याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती बघायची. ओके. आणि मग या कायद्याशी संदर्भात आलेली NK सिंग समिती काय आहे ही पण आपल्याला डिटेल बघायची. म्हणजे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल खूप जास्त आहे. FRBM कायद्यावर खूप सारे प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहे आणि NK सिंग समितीवर पण प्रश्न विचारलेले आहे आणि इथून पुढे पण यावर प्रश्न येऊ शकतात किंवा येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता मित्रांनो, या प्रश्नाचा अनालिसिस बघताना आपल्याला FRBM ऍक्ट काय आहे हा डिटेल समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर NK सिंग समिती काय आहे ते पण डिटेल समजून घ्यायचंय. लक्षात?
मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो मित्रांनो, फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुम्हाला इतक्या गोष्टी नवीन कळतील आणि इतक्या सुंदररित्या कळतील ना, तुमचाही विश्वास बसणार. लक्षात, फक्त व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी बघत चला. चला बोला, आपला प्रश्न काय आहे? एनकेसिंग समिती कशाशी संदर्भात आहे? याचं उत्तर मी सांगितलं तुम्हाला मी. याचं उत्तर आहे वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. एक कायदा आहे ज्याचं नाव आहे FRBM ऍक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, जो 2003 आहे, ज्याची अंमलबजावणी 2004 ला झालेली आहे. हे पण महत्वाचं आहे, मी पुढे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि याच्या संदर्भात समिती कोणती? एनकेसिंग समिती. क्लिअर? मग आपल्याला याचा अनालिसिस बघताना कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे? FRBM ऍक्ट काय आहे, त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेल, आणि त्यानंतर त्याच्या संदर्भात आलेली एनकेसिंग समिती काय आहे ती डिटेल. क्लिअर? आता मित्रांनो एक गोष्ट इकडे लक्षात घ्या, मी तुम्हाला डायरेक्ट FRBM ऍक्ट काय आहे किंवा एनकेसिंग समिती काय आहे हे डायरेक्ट आता तुम्हाला समजून सांगत नाही. म्हणजे लगेच घेतलं आणि वाचलं आणि तुम्हाला वाचून दाखवलं बघा मित्रांनो असं असं आहे, त्याला अर्थ नसतो. लक्षात, इकॉनॉमिक्सच्या कॉन्सेप्ट मुळापासून क्लिअर व्हायला पाहिजे. त्या जर क्लिअर झाल्या तरच इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला मार्क्स येत असतात. लक्षात, आणि मला तेच आवडतं की एकदम मुळावर घाव घातला की पुढे सगळ्या फांद्या आपोआप गळून पडत असतात, झाड आपोआप पडत असतं. त्यामुळे आपण अगदी मुळापासून सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. लक्षात, लेक्चरला शेवटपर्यंत कनेक्ट राहा. फक्त मला पूर्ण विश्वास आहे की खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन ज्या आहेत किंवा नवीन शिकायला मिळतील, किंवा तुम्ही जर शिकलेले जरी असतील तर नवीन पद्धतीने शिकायला मिळतील. लक्षात, ओके, लक्ष द्या. आपला काय शिकणार आहोत आपण या लेक्चरमध्ये? FRBM ऍक्ट काय आहे आणि त्याच्या संदर्भात असलेली एनकेसिंग समिती काय आहे 2016ची. क्लिअर? पण त्याच्या अगोदर तुमचा बेस तयार करतो. बघा मित्रांनो इकडे लक्ष द्या, अर्थव्यवस्थेमध्ये 2 प्रकारची महत्वाची धोरणं असतात. किती सांगा? किती पॉलिसीज, किती महत्वाची धोरणं असतात? 2. त्यामधलं एक असतं मित्रांनो, व्यवस्थितरित्या लक्ष द्या, एक असतं ते म्हणजे राजकोषीय धोरण. कोणतं मित्रांनो सांगा? राजकोषीय धोरण. कोणतं सांगा? राजकोषीय धोरण. आणि दुसरं एक महत्वाचं धोरण असतं, ते धोरण असतं मित्रांनो, त्याला आपण म्हणतो चलनविषयक धोरण. चलनविषयक धोरण किंवा याला आपण मौद्रिक धोरण असं पण म्हणतो. मॉनिटरी पॉलिसी असं याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ओके, चला बोला, अर्थव्यवस्थेमध्ये किती महत्वाचे धोरण असतात? 2. एक कोणतं असतं रे? राजकोषीय धोरण. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फिस्कल पॉलिसी. काय म्हटलं जातं सांगा? फिस्कल पॉलिसी. आणि एक दुसरं असतं चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण, याला आपण म्हणतो मॉनिटरी पॉलिसी. आता मित्रांनो हे चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण जे असतं ना, ते राबवलं जातं RBI या संस्थेकडून किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून. कुणाकडून सांगा? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग चला, देशात मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरण कोण राबवतं? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पण मित्रांनो आपला जो प्रश्न आहे ना, तो या धोरणाच्या संदर्भात नाहीये, त्यामुळे आपण आता इकडे येणार नाही. लक्षात, आपला जो प्रश्न आहे तो आहे राजकोषीय धोरणाच्या संदर्भात. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फिस्कल पॉलिसी. मग या राजकोषीय धोरणाच्या संदर्भात आपला प्रश्न असल्यामुळे आपण इथंच सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते डिस्कस करू, जेणेकरून आपला मुद्दा फरकटणार नाही आणि आपल्या प्रश्नाचं व्यवस्थितरित्या अनालिसिस आपल्याला मिळून जाईल. ओके, आता बघा मित्रांनो, हे जे राजकोषीय धोरण आहे किंवा फिस्कल पॉलिसी आहे, हे राबवत असतं सरकार. देशामध्ये जे सरकार असतं ते सरकार हे धोरण राबवत असतं. कोण सांगा? सरकार. आणि मित्रांनो या राजकोषीय धोरणाला सरकारचं जमा खर्चाचं धोरण असं पण म्हणतात. चला बोला, राजकोषीय धोरणाला सरकारचं कोणतं धोरण म्हणतात? जमा खर्चाचं धोरण असं पण म्हणतात. बोला चला, राजकोषीय धोरण कोण राबवतं? सरकार. आणि याला सरकारचं कोणतं धोरण म्हणतात? सरकारचं जमा खर्चाचं धोरण. आणि मित्रांनो हे जे सरकारचं जमा खर्चाचं धोरण असतं, हे धोरण सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राबवत असतं. कुणाच्या सांगा? अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, ज्याला आपण म्हणतो बजेट. तुम्ही ऐकलं असेल अर्थसंकल्प. मग चला बोला, सरकारचं जे राजकोषीय धोरण आहे, जमा खर्चाचं धोरण, हे कशाच्या माध्यमातून राबवलं जातं? अर्थसंकल्पाच्या. कशाच्या सांगा? अर्थसंकल्पाच्या. मित्रांनो परत एक गोष्ट सांगतो, इतकं सुंदर कळणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी, फक्त प्रॉपर सगळ्या गोष्टी बघत राहा. सरकारचं जमा खर्चाचं धोरण म्हणजेच राजकोषीय धोरण हे सरकार कशाच्या माध्यमातून राबवत असतं? अर्थसंकल्पाच्या. मग अर्थसंकल्पात काय असतं? तुम्ही ऐकलं असेल बघा मित्रांनो, 1 फेब्रुवारीच्या दिवशी सरकारने अर्थसंकल्प मांडला वगैरे वगैरे, किंवा अर्थसंकल्पाबद्दल भरपूर गोष्टी वाचल्या असतील. मग अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असतं? तर बघा मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये काय असतं? इकडे लक्ष द्या व्यवस्थित. अर्थसंकल्पामध्ये काय असतं? आगामी वर्षामध्ये म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये सरकार कशा प्रकारे जमा करणार आहे आणि सरकार कशा प्रकारे खर्च करणार आहे याचं विश्लेषण किंवा याचा जो आराखडा ज्या कागदात मांडलेला असतो, तो कागद म्हणजे काय असतो मित्रांनो? अर्थसंकल्प.
वेगवेगळे खूप सारे कागद असतात, त्याला काय म्हणतो आपण? अर्थसंकल्प. मग बोला, अर्थसंकल्पामध्ये काय असतं? अर्थसंकल्पामध्ये किंवा बजेटमध्ये सरकारचं काय असतं? सरकार पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कशा प्रकारे आपलं उत्पन्न कमवणार आहे, कशा प्रकारे पैसे जमवणार आहे, कशा प्रकारे आपली जमा करणार आहे आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकल्पाच्या, वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून कशा प्रकारे ते पैसे खर्च करणार आहे, याचा तो आराखडा किंवा याचं जे विश्लेषण कुठं मांडलेलं असतं? अर्थसंकल्पामध्ये. आणि सरकार अशा प्रकारचा अर्थसंकल्प दरवर्षी मांडत असतं. म्हणजे सरकार दरवर्षी सांगत असतं की आम्ही कशी जमा करणार आहोत आणि कसा खर्च करणार आहोत आगामी वर्षामध्ये. क्लिअर? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात आली की सरकारचं जे राजकोषीय धोरण आहे ते कशाच्या माध्यमातून राबवलं जातं? अर्थसंकल्पना. अर्थसंकल्पामध्ये काय असतं? पुढील आर्थिक वर्षात सरकार कशी जमा करणार आहे आणि सरकार कसा खर्च करणार आहे. सरकारचं उत्पन्न आहे म्हणजे सरकार कर जमा करतं, सरकार वेगवेगळ्या याच्यात नफा कमवतो वगैरे वगैरे, अशा प्रकारे सरकार पैसे जमा करतं किंवा उत्पन्न कमवतो, म्हणजे जमा सरकारची. आणि वेगवेगळ्या योजना सरकार तुमच्यासाठी राबवतो आणि ह्याच योजना म्हणजे सरकारचा खर्च असतो. कळतंय? मग अर्थसंकल्पामध्ये काय असतं? सरकार जमा कशी करणार आणि खर्च कसा करणार याचा आराखडा किंवा याचं विस्तृत विश्लेषण कशामध्ये असतं? अर्थसंकल्पामध्ये. आता बघा मित्रांनो, या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात. व्यवस्थितरित्या लक्ष द्या, प्लीज व्यवस्थितरित्या लक्ष द्या. या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे किती प्रकार पडतात? 3. त्यामध्ये एक असतो मित्रांनो समतोल अर्थसंकल्प. बोला, कोणता अर्थसंकल्प? समतोल अर्थसंकल्प. दुसरा अर्थसंकल्पाचा प्रकार असतो शिल्लकीचा अर्थसंकल्प. बोला, कोणता अर्थसंकल्प? शिल्लकीचा अर्थसंकल्प. आणि तिसरा अर्थसंकल्पाचा महत्वाचा प्रकार असतो तो म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प. चला बोला, अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे किती प्रकार पडतात? बोला, यावर पण आयोगाचे प्रश्न आहेत. बोला, किती प्रकार पडतात? 3. एक असतो समतोल अर्थसंकल्प, दुसरा असतो शिल्लकीचा अर्थसंकल्प आणि तिसरा असतो तुटीचा अर्थसंकल्प. आता तुम्ही मला सांगायचं की ठीक आहे, इट्स ओके. मी परत लिहितो, ते थोडंसं जरा हे झालं. इट्स ओके. इकडे लक्ष द्या. अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात. एक असतो कोणता सांगा रे? अर्थसंकल्पामध्ये काय असतं ते तुम्हाला समजले. अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात. एक असतो समतोल अर्थसंकल्प, दुसरा असतो सांगा कोणता? शिल्लकीचा अर्थसंकल्प आणि तिसरा कोणता असतो सांगा रे? तुटीचा अर्थसंकल्प. बोला, कोणता? तुटीचा अर्थसंकल्प. अशा प्रकारे अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे किती प्रकार पडतात? 3. किती प्रकार पडतात? 3. मला सांगा कोणता? समतोल अर्थसंकल्प. दुसरा कोणता? शिल्लकीचा अर्थसंकल्प. तिसरा कोणता? तुटीचा अर्थसंकल्प. आता इकडे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, समतोल अर्थसंकल्प किंवा शिल्लकीचा अर्थसंकल्प किंवा तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? लक्ष द्या इकडे व्यवस्थित. बघा मित्रांनो, ज्या वेळेस सरकार अर्थसंकल्प मांडतं, मग सरकार अर्थसंकल्प मांडतं म्हणजे काय करतं? सरकार काय करतं? सरकारची पुढील आर्थिक वर्षामध्ये कशा प्रकारे जमा होणार आहे, कशा प्रकारे उत्पन्न सरकार कमवणार आहे आणि सरकार कशा प्रकारे खर्च करणार आहे. मग सरकारने मांडलेला जर अर्थसंकल्प समतोल अर्थसंकल्प असेल किंवा समतोल अर्थसंकल्प कसा ओळखायचा किंवा सरकारने मांडलेला अर्थसंकल्प या 3 पैकी कोणता आहे ते कसं ओळखायचं? तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस सरकारची जमा आणि सरकारचा खर्च हा सारखाच असतो त्यावेळेस तो अर्थसंकल्प असतो समतोल अर्थसंकल्प. म्हणजे काय? तर सरकार पुढील आर्थिक वर्षामध्ये जर 100 रुपये कमवणार असेल आणि 100च रुपये लोकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांसाठी खर्च करणार आहे, अशा प्रकारे सरकारने जेवढी जमा केली तेवढाच जर सरकार आगामी वर्षामध्ये खर्च करणार आहे आणि अशा प्रकारचा अर्थसंकल्प सरकारने मांडला तर तो अर्थसंकल्प असतो समतोल अर्थसंकल्प. दुसरा असतो शिल्लकीचा अर्थसंकल्प. ज्यावेळेस सरकारची जमा जास्त असते आणि सरकारचा खर्च कमी असतो, म्हणजे सरकार जो खर्च करणार आहे आगामी वर्षामध्ये त्यापेक्षा सरकारची जमा जास्त आहे किंवा सरकारकडे असलेल्या जमेपेक्षा कमी खर्च सरकार पुढच्या आर्थिक वर्षामध्ये जर करणार असेल आणि अशा प्रकारचा जर अर्थसंकल्प सरकारने मांडला तर तो अर्थसंकल्प असतो शिल्लकीचा अर्थसंकल्प. कोणता सांगा? शिल्लकीचा अर्थसंकल्प. आणि मित्रांनो, जर सरकारच्या जमेपेक्षा किंवा सरकार आगामी वर्षामध्ये आपल्या जमापेक्षा आपला जर खर्च जास्त करणार असेल, अशा प्रकारचा जर सरकारने अर्थसंकल्प मांडला तर तो अर्थसंकल्प असतो तुटीचा अर्थसंकल्प. कोणता? बोला, तुटीचा अर्थसंकल्प. यावर पण आयोगाचे खूप सारे प्रश्न आहेत. चला बोला, अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे किती प्रकार पडतात? 3. बोला, किती प्रकार पडतात? 3. एक असतो समतोल अर्थसंकल्प, दुसरा असतो शिल्लकीचा अर्थसंकल्प आणि तिसरा असतो तुटीचा अर्थसंकल्प. समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकार जमा आणि सरकारचा खर्च जर सारखा असेल, सरकार जेवढी जमा करणार आहे तेवढाच जर खर्च करणार असेल तर तो अर्थसंकल्प असतो समतोल अर्थसंकल्प. सरकार जमा
जी आहे सरकारची जास्त होणार आहे, तर सरकार त्या तुलनेत कमी खर्च करणार आहे. म्हणजे आगामी वर्षात सरकारची 100 रुपये जमा होणार आहे, सरकार 80 रुपये खर्च करणार आहे. म्हणजे जमा जर जास्त ठेवली खर्च कमी केला, तर अशा प्रकारचा जर अर्थसंकल्प सरकारने मांडला तर तो असतो शिलकीचा अर्थसंकल्प. आणि जर सरकारची जमेपेक्षा सरकारचा खर्च जास्त होणार आहे, म्हणजे सरकारच्या आगामी वर्षात 100 रुपये जमा होणार आहे आणि सरकार खर्च करणार आहे 120 रुपये, म्हणजे एक्स्ट्रा 20 रुपये खर्च करणार आहे. अशा प्रकारचा जर अर्थसंकल्प सरकारने मांडला तर तो अर्थसंकल्प असतो तुटीचा अर्थसंकल्प. ओके सर, मग FRBM कायदा, केसिंग समिती याचा त्याचा काय संबंध? नाही, संबंध आहे ना, त्याच्याशिवाय थोडी काही पण सांगणार आहे मी तुम्हाला. ओके, आता मित्रांनो, आपल्या प्रश्नाशी संबंधात जो अर्थसंकल्प आहे तो तुटीचा अर्थसंकल्प. मग आपल्याला याच्यातला एक शब्द लक्षात घ्यायचा, ते म्हणजे तूट. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं डेफिसिट. काय म्हटलं जातं? डेफिसिट. मग तूट म्हणजे काय? तर तूट म्हणजे काय इथंच तुम्हाला समजलं. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? सरकारच्या जमेपेक्षा सरकार काय करतं? खर्च जास्त करतं. मग तूट म्हणजे काय? ज्या वेळेस सरकारची जी जमा असते या जमेपेक्षा सरकारने जो खर्च जास्त केलेला असतो ना, तो जास्तीचा खर्च म्हणजे सरकारची तूट. म्हणजे सरकारकडे जर 100 रुपये असेल आणि सरकारने 120 रुपये खर्च केले, तर मला सांगा एक्स्ट्रा खर्च किती केला जमेपेक्षा? 20 रुपये. मग मित्रांनो 20 रुपये जी असते ती असते सरकारची तूट. बोला 20 रुपये काय असते? सरकारची तूट. बोला 20 रुपये काय असते? सरकारची तूट. म्हणजे सरकार आपल्या जमेपेक्षा, आपल्या उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च करते, तो जास्त खर्च म्हणजे सरकारची तूट असते. गोष्ट लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? डेफिसिट. आणि मित्रांनो, ही जी एक्स्ट्रा तूट निर्माण झाली, ही तूट जी आहे तर ही भागवली जाते कर्ज घेऊन. काय घेऊन? कर्ज घेऊन. उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या लाईफ मधलं उदाहरण देतो. तुमच्याकडे 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्ही कमवता आणि तुम्ही 6,000 रुपये खर्च करता. मग ते 1,000 एक्स्ट्रा झाले ते ऑटोमॅटिक आभाळातनं किंवा वरतून आकाशात येऊन तुमच्या जवळ येणार आहे का? नाही. जे 1,000 एक्स्ट्रा खर्च झाले ते 1,000 तुम्ही कसे भरून काढणार? कुणाकडून तरी कर्जाने घेऊन किंवा कुणाकडून तरी घेऊन. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे एक्स्ट्रा पैसे खर्च केले, हे एक्स्ट्रा पैसे म्हणजे तुमची तूट, आणि ही तूट तुम्ही कशी भरून काढणार आहे? कर्ज घेऊन. मग सरकारकडे पण सरकारची काही जमा असते, सरकारचा खर्च असतो. मग सरकारने जर आपल्या जमेपेक्षा आपला खर्च जास्त केला तर सरकारची तूट निर्माण होते, आणि ही तूट सरकार कुठून भागवते सांगा? कर्ज घेऊन भागवत असते. कुठून भागवत असते? कर्ज घेऊन. आता लक्ष द्या मित्रांनो, जर असं झालं, तुम्ही प्रत्येक महिन्याला 5,000 कमवता आणि प्रत्येक महिन्याला 6,000 खर्च करता, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमची किती तूट निर्माण होणार आहे? प्रत्येक महिन्याला तुमची 1,000 तूट निर्माण होणार आहे, 1,000 खर्च एक्स्ट्रा होणार आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला 1,000 कर्ज घेणार आहे, असा सरळ सरळ अर्थ होतो. मग तुम्ही जर असं सतत प्रत्येक महिन्याला कितीतरी वर्ष सतत 1,000 रुपयाचा दर महिन्याला कर्ज घेत राहिले, तर तुम्ही कर्जबाजारी होऊन जाताल की? ऑब्वियस. तसंच सरकार जर आपल्या जमेपेक्षा खर्च खूप जास्त करायला लागलं, खूप जास्त जर खर्च सरकारचा होत असेल, आणि हा खर्च सरकारला जर कर्जाच्या माध्यमातून भागवायचा असेल, बरोबर, कर्जाच्या माध्यमातून भागवायचा असेल, तर खूप सारं कर्ज सरकारवर होईल, तर सरकार कर्जबाजारी होईल खूप दिवसानंतर. क्लिअर? मग मला सांगा, सरकार कर्जबाजारी होणं योग्य आहे का? नाही. मग सरकारला जर कर्जबाजारी व्हायचं नसेल तर कशावर नियंत्रण ठेवावे लागेल आपल्याला? तुटीवर नियंत्रण ठेवावं लागेल. म्हणजे आपल्या जमेपेक्षा जो जास्त खर्च होतो तो खर्च कमी कसा करता येईल, हा खर्च कमी कसा होईल यावर नियंत्रण ठेवावं लागेल. म्हणजे हा खर्च कमी झाला किंवा या तुटीवर जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपण काय होणार नाही? कर्जबाजारी होणार नाही किंवा सरकार कर्जबाजारी होणार नाही. क्लिअर? मग मित्रांनो, ह्याच्या तुटी असतात, त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. महसुली तूट, राजकोषी तूट, आपण इकडे जाणार नाही, फक्त तूट हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मित्रांनो, जर आपल्याला कर्जबाजारी व्हायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? तुटीवर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि मित्रांनो, देशामध्ये किंवा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्या तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एक कायदा केला होता, ज्या कायद्याचं नाव आहे मित्रांनो, ज्या कायद्याचं नाव आहे FRBM ऍक्ट. कोणता ऍक्ट? FRBM ऍक्ट, ज्याला म्हटलं जातं फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. हा काय? सरकारच्या तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने केलेला एक कायदा आहे. आणि या कायद्याशी संदर्भात असलेली समिती कोणती? सिंग समिती. कोणती सांगा? सिंग समिती. क्लिअर? आता मित्रांनो, आपल्याला हे बघायचं, हा FRBM ऍक्ट कसा होता, काय होता, सगळं डिटेल, आणि याच्या संदर्भात असलेली सिंग समिती काय आहे ते डिटेल. आता मला सांगा, तुम्हाला FRBM ऍक्ट कशासाठी आणला? कळालं? FRBM ऍक्ट आणला, सरकार जमेपेक्षा आपला खर्च जास्त करून जी तूट सतत निर्माण करत आहे, आणि या तुटीमुळे जे कर्जबाजारी होत आहे, कर्जबाजारी होणं चांगलं नाही, किंवा तूट निर्माण होणं सतत हे पण चांगलं नाही. मग या तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एक कायदा आणला, ज्या कायद्याला म्हटलं जातं FRBM ऍक्ट, ज्याला म्हटलं जातं फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. आणि या कायद्याशी संदर्भात असलेली समिती कोणती? सिंग समिती. आणि आपला प्रश्न आहे, 2016 ची सिंग समिती कशा संदर्भात आहे? ती संदर्भात आहे वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, म्हणजेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, याच्याशी संबंधित.
क्लिअर. मग आता आपण बघूयात FRBM ऍक्ट काय आहे आणि एनकेसिंग समिती काय आहे. बेसिक कळालं. बेसिक काय आहे परत सांगतो. अर्थव्यवस्थेमध्ये दोन महत्वाची धोरणं असतात, एक राजकोषीय धोरण, दुसरं चलनविषयक धोरण. चलनविषयक धोरणाचं आपल्याला काय घेणं देणं म्हणजे घेणं देणं आहे, पण या प्रश्नाचा त्याचा संदर्भ नाही, त्यामुळे ते बघत नाही आपण, ते RBI द्वारे राबवलं जातं. दुसरं आहे राजकोषीय धोरण. या राजकोषीय धोरणाला सरकारचं जमा खर्चाचं धोरण असं म्हणतात आणि हे धोरण सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राबवत असतं. अर्थसंकल्पामध्ये काय असतं, सरकार पुढील आर्थिक वर्षात कसा जमा करणार आणि कसा खर्च करणार याचं विश्लेषण, याचा आराखडा अर्थसंकल्पामध्ये मांडलेला असतो आणि दरवर्षी 1 फेब्रुवारीला सरकार अर्थसंकल्प मांडत असतं. या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात: समतोल अर्थसंकल्प, शिल्लकीचा अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प. समतोल अर्थसंकल्प म्हणजे आगामी वर्षामध्ये सरकार जेवढी जमा होणार आहे तेवढाच खर्च करणार आहे, नो एक्स्ट्रा खर्च, तो समतोल अर्थसंकल्प. शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारची जमा जास्त होणार आहे पण काही कारण असतो, ते कारणावर बी चर्चा करत नाही, अर्थव्यवस्थेमध्ये कसे परिणाम वगैरे त्याची, पण फक्त सरकारची जमा करते, या जमेपेक्षा सरकार खर्च कमी करणार आहे. म्हणजे सरकारचे जर 100 रुपये उत्पन्न होणार आहे सरकार 80 रुपये खर्च करणार आहे, असा अर्थसंकल्प जर सरकारने मांडला तर त्याला शिल्लकीचा अर्थसंकल्प असं आपण म्हणतो. आणि सरकारच्या जमेपेक्षा सरकार खर्च जास्त करणार असेल तर तो अर्थसंकल्प म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प. मग याच्यातूनच आपण लिंक लावली, तूट म्हणजे काय. तूट म्हणजे काय तर सरकार जमेपेक्षा आपला जो एक्स्ट्रा खर्च करतो तो एक्स्ट्रा खर्च म्हणजे सरकारची तूट. सरकारने आगामी वर्षात 100 रुपये जमावणार असेल, 100 रुपये कमवणार असेल आणि 120 रुपये खर्च करणार असेल तर एक्स्ट्रा खर्च आहे 20 रुपये. 20 रुपये झाली सरकारची तूट आणि हे तूट सरकार भागवत असतं कर्ज घेऊन. आणि कर्ज सतत जर आपण घेत राहिलो तर ते आपल्यासाठी चांगलं नाही, म्हणून या तुटीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. आणि सरकारला या तुटीवर कायद्यानं नियंत्रण आणण्यासाठी एक कायदा करण्यात आला ज्याचं नाव आहे FRBM ऍक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. आणि या कायदेशी संदर्भात समिती आहे एनकेसिंग समिती. मग आपण बघूयात FRBM कायद्याबद्दल डिटेल, ज्यावर खूप सारे प्रश्न आतापर्यंत आयोगाचे आहे, आणि एनकेसिंग समितीबद्दल डिटेल ज्याच्यावर प्रश्न आहे आणि इथून पुढे पण येऊ शकतात. क्लिअर. चला लक्ष द्या इकडे. आता आपण बघूयात मित्रांनो काय आहे FRBM ऍक्ट. काय बघायचं सांगा, बोला आपल्याला काय बघायचं. FRBM ऍक्ट काय बघायचं सांगा. FRBM ऍक्ट खूप डिटेल सांगणार आहे, सगळ्या गोष्टी आता व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. आता तुम्हाला हा प्रश्न राहिला नाही तर तुम्ही काय शिकवताय, आता मी काय शिकवतो हे तुम्हाला कळालंय आणि FRBM ऍक्ट काय आहे हे पण थोडक्यात कळालं, आता डिटेल समजेल. क्लिअर. मग आता आपण या तुटीवर कायद्यानं बंधन आणण्यासाठी सरकारचा जो कायदा आहे तो कायदा FRBM ऍक्ट हा आपण डिटेलरित्या व्यवस्थितरित्या विस्तृतरित्या समजून घेऊयात. बघा मित्रांनो, बोला इकडे. FRBM ऍक्ट याला म्हटलं, हा कधीचा आहे 2003चा. बोला कधी मंजूर झालेला आहे हा कायदा, बोला याच्यावर बी प्रश्न आहेत. बोला कधीचा कायदा आहे 2003चा. कधीचा आहे सांगा 2003चा. FRBM म्हणजे काय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. ह्यालाच मराठीत म्हटलं जातं राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. या राजकोषीय दायित्वाला एक शब्द आयोगाने वापरला तो म्हणजे वित्तीय जबाबदारी. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा म्हणजेच राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा. क्लिअर. ओके. आता मित्रांनो हा कायदा कशा संदर्भात आहे याचं एक बेसिक तुम्हाला कळलं. आता पण लक्ष द्या इकडे. बघा, राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणणारा कायदा म्हणजे FRBM कायदा. आता मी तुम्हाला सांगितलं तूट, या तुटीचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यामध्ये आपण महत्वाचे 2 प्रकार, एक राजकोषीय तूट आणि दुसरं महसुली तूट. आता या तुटीबद्दल आपण तिकडे जास्त शिरणार नाही, आपण फक्त तूट ही संकल्पना समजून घेतली आणि तूट म्हणजे काय आपल्या लक्षात आलेलं आहे. क्लिअर. मग त्याच्यामध्येच त्याचे 2 प्रकार आहे, एक राजकोषीय तूट आणि दुसरं महसुली तूट. क्लिअर. मग राजकोषीय तूट आणि महसुली तूट जी कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणणारा जो कायदा होता ना तो कायदा होता मित्रांनो FRBM ऍक्ट. कोणता सांगा, FRBM ऍक्ट. म्हणजे उद्या तुम्हाला जर विचारलं FRBM ऍक्ट कशाच्या संदर्भात आहे तर सरकार जो जमेपेक्षा जो एक्स्ट्रा खर्च करून जी तूट निर्माण करतं या तुटीमध्ये राजकोषीय तूट आणि महसुली तूट नावाचे जे प्रकार आहे, तर ही राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणणारा जो कायदा आहे तो कायदा म्हणजे FRBM कायदा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, याची अंमलबजावणी झालेली आहे 5 जुलै 2004. यावर बी प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यावर. मग सरकारने FRBM ऍक्ट मंजूर कधी केला 2003 आणि अंमलबजावणी कधी केली 5 जुलै 2004. डोक्यात फिक्स ठेवा. क्लिअर. सरकार विचारतं अर्थसंकल्पीय कायदा 2004 ला मंजूर झाला नाही रे, 2003 ला मंजूर झाला, 4 ला त्याची अंमलबजावणी. ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर. बघा आता मित्रांनो, या कायद्याने सरकारवर पुढील बंधनं टाकली. आता तूट कमी करायची म्हणजे सरकारवर काही बंधनं टाकावं लागेल, सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. मग बघा इकडे, या कायद्याने सरकारवर पुढील बंधन टाकलं. पहिलं 2009 पर्यंत हा कायदा कधीचा आहे 2003 ला मंजूर झाला आणि 2004 ला याची अंमलबजावणी झाली. मग ज्यावेळेस अंमलबजावणी झाली त्यावेळेस आपलं टार्गेट आहे की म्हणजे हे कधी टार्गेट ठेवलेले आहे 2003-04 ला. म्हणजे 2003-04 ला असं म्हटलं गेलं की 2009 पर्यंत महसुली तूट
मध्ये घट करून कशी करायची, शून्य करायची, म्हणजे महसुली तुटीमध्ये घट करून महसुली तूट शून्यावर आणणे. आणि दुसरं 2009 पर्यंत जीडीपीच्या 3% राजकोषीय तूट कमी करणे, अशा प्रकारचं बंधन जे आहे तर ते सरकारवर कोणत्या कायद्यानं घातलं, कोणत्या सांगा, FRBM कायद्यानं. बोला मग, FRBM कायद्यानं सरकारवर काय बंधन घातलं, जो 2003 ला मंजूर झाला आणि 4 ला अंमलबजावणी झाली. या कायद्यानं बंधन घातलं की 2009 पर्यंत सरकारने महसुली तूट शून्य करा, म्हणजे जो सरकारचा महसुली जमा आणि महसुली खर्च आहे तो सारखाच झाला पाहिजे. महसुली जमेपेक्षा सरकारचा महसुली खर्च जास्त झाला नाही पाहिजे. आणि सरकारची राजकोषीय तूट 3% कमी करा, म्हणजे राजकोषामध्ये, राजकोष जो आहे, राज्य म्हणजे देश आणि कोष म्हणजे तिजोरी, म्हणजे देशाच्या तिजोरीमध्ये जी जमा होणार आहे, जी खर्च होणार आहे त्यापैकी जास्तीत जास्त 3% फक्त एक्स्ट्रा खर्च झाला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त खर्च व्हायला नको. म्हणजे राजकोषीय तूट 3% कमी करा. अशा प्रकारे कोणता कायदा म्हणतो, FRBM कायदा. क्लिअर. मग अशा प्रकारे मित्र, FRBM कायद्यानं सरकारच्या तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यानं बंधन घातली आणि सांगितलं 2009 पर्यंत महसुली तूट शून्य करा आणि राजकोषीय तूट 3% कमी करा. क्लिअर. मग हे 2 टार्गेट लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो, वरील बाबी साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली वार्षिक लक्ष्य ठरवण्यासाठी विजय केळकर कार्यगट नेमला गेला. आता हा विजय केळकर कार्यगट काय आहे मला सांगा. आता हे जे 2009 पर्यंतचे जे टार्गेट ठेवले होते, हे कधी ठेवले होते, 2003 ला. म्हणजे 2003 ला ज्यावेळेस कायदा मंजूर केला त्यावेळेस सांगितलं की 2009 पर्यंत महसुली तूट शून्य करायची आणि 2009 पर्यंत राजकोषीय तूट 3% कमी करायची. पण हे डायरेक्ट कमी होणार आहे का, प्रत्येक वर्षी आपल्याला थोडी थोडी कमी करायला लागेल. त्यावेळेस 2009 पर्यंत महसुली तूट शून्य होईल आणि राजकोषीय तूट 3% कमी होईल. मग मित्रांनो, ही दरवर्षी किती कमी केली पाहिजे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती आणली, ज्याचं नाव आहे विजय केळकर समिती किंवा विजय केळकर कार्यगट. आणि या विजय केळकर कार्यगटाला सांगण्यात आलं की जी आपल्याला 2009 पर्यंत महसुली तूट शून्य करायची आणि राजकोषीय तूट 3% कमी करायची, ही दरवर्षी कशाप्रमाणे कमी करावी जेणेकरून 2009 पर्यंत महसुली तूट शून्य होईल आणि राजकोषीय तूट 3% कमी होईल. क्लिअर. आणि मित्रांनो, या समितीनं सांगितलं, विजय केळकर समितीनं, बघा विजय केळकर या नियमानुसार पुढील वार्षिक लक्ष्य ठरवण्यात आली. वार्षिक लक्ष्य म्हणजे दरवर्षी किती कमी करायची, तर बघा 2004-05 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी महसुली तूट जीडीपीच्या 0.5% किंवा अधिक टक्क्याने कमी व्हावी आणि 2004-05 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी राजकोषीय तूट जीडीपीच्या 0.3% किंवा अधिक टक्क्याने कमी व्हावी. म्हणजे दरवर्षी जर 0.5% किंवा अधिक टक्क्याने जर महसुली तूट 2004-05 पासून दर वर्षांनी कमी झाली तर 2009 पर्यंत ती शून्य होईल. आणि 0.3% किंवा अधिक टक्क्याने दरवर्षी जर राजकोषीय तूट 2004-05 पासून कमी झाली तर 2009 पर्यंत ती 3% येईल. आलं लक्षात. मग अशा प्रकारे वार्षिक जे आहे ते टार्गेट ठरवण्यासाठी विजय केळकर कार्यगटाने सांगितलं. मग मित्रांनो, आता हे तुम्हाला कळालं. तुम्हाला काय काय कळालं ते सांगतो. तुम्हाला सरकारचे 2 धोरणं कळाले. जमा खर्चाचं धोरण म्हणजे राजकोषीय धोरण ते कळालं, ते अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडतात ते कळालं, अर्थसंकल्पामध्ये काय असतं ते पण कळालं, अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे 3 प्रकारही कळाले. त्यानंतर तूट म्हणजे काय पण कळालं. तूट नियंत्रणात आणण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणणारा कायदा FRBM कायदा पण कळाला आणि त्याच्यानुसार सरकारला 2009 पर्यंत कसे टार्गेट्स दिले ते पण कळालं. हे टार्गेट पूर्ण होण्यासाठी दरवर्षी कशा प्रकारे कमी करावे यासाठी विजय केळकर कार्यगट नेमला आणि त्या कार्यगटाने काय शिफारशी केल्या हे पण कळालं. आता लक्ष द्या इकडे. बघा मित्रांनो, आता आपण लक्षात घेऊया FRBM कायद्याबद्दल. आता FRBM कायदा काय म्हणतो बघा, लक्ष द्या इकडे. FRBM कायदा काय म्हणतो, जी महसुली तूट आहे ती 2009 पर्यंत काय करायची, 0, आणि राजकोषीय तूट जी आहे ती 2009 पर्यंत कितीपर्यंत कमी करायची, 3% हे टार्गेट कधी ठरवलेले आहे आपण, 2003 ला मंजूर झाला आणि 2004 ला अंमलबजावणी झाली. त्यावेळेस आपण हे टार्गेट ठेवले की महसुली तूट 0 करा आणि राजकोषीय तूट 2009 पर्यंत 3% कमी करा. क्लिअर. म्हणजे महसुली तूट म्हणजे महसुली जमेपेक्षा महसुली खर्च एक्स्ट्रा अजिबात होऊ देऊ नका आणि राजकोष राज्याच्या तिजोरीत जो एक्स्ट्रा खर्च होतो तो जास्तीत जास्त 3% कमी करा. क्लिअर. ओके. आता मित्रांनो, ही आपण ठरवलं आणि यासाठी वार्षिक लक्ष्य केळकर कार्य समितीनुसार कशी ठरवण्यात आली की महसुली तूट दरवर्षी 2004-05 पासून 0.5% कमी करा, म्हणजे 2009 पर्यंत ती 0 होईल. आणि राजकोषीय तूट दरवर्षी 0.3% पर्यंत कमी करा, म्हणजे ती 2009 पर्यंत 0.3% कमी करा दरवर्षी, म्हणजे 2009 पर्यंत ती 3% कमी होईल. असं वार्षिक लक्ष्य पण आपण ठेवलं. पण मग मित्रांनो, याची ज्यावेळेस अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेस खरंच 2009 पर्यंत महसुली तूट 0 झाली आणि राजकोषीय तूट 3% पर्यंत कमी झाली का, तर याचं उत्तर आहे नाही.
म्हणजे FRBM कायदा ज्यासाठी आणला होता त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली नाही, त्याची परफेक्ट अंमलबजावणी होऊन महसुली तूट 0 आणि राजकोषी तूट 3% कमी झाली नाही म्हणजे नाही. मग काय झालं तर बघा, 2012 ची स्थिती आपण लक्षात घेऊयात. 2012 मध्ये महसुली तूट होती 2% आणि राजकोषी तूट होती 3.9%. झाली का 0 आणि 3% कमी? नाही. 2015चा विचार करू. 2015चा महसुली तूट होती 2.8% आणि राजकोषी तूट होती 3.9%. झाली का 0 आणि 3% कमी? नाही. 2018-19चा विचार केला तर 2.2% महसुली तूट होती, 3.3% राजकोषी तूट होती. इथं पण महसुली तूट 0 आणि राजकोषी तूट 3% कमी झालेली नाही. आणि 2000 आताचा जर आपण 24-25चा विचार केला तर आता पण आपली महसुली तूट 1.8% आहे आणि राजकोषी तूट 4.9% आहे. म्हणजे अजूनही आपली महसुली तूट 0 झालेली नाही आणि राजकोषीय तूट 3% कमी झालेली नाही. आणि कधीपर्यंत करायची होती आपल्याला? कधीपर्यंत करायची होती? 2009 पर्यंतच करायची होती. हे आपण 2003-04लाच ठरवलं होतं कायदा मंजूर करून की 2009 पर्यंत आपली महसुली तूट 0 करायची आणि राजकोषीय तूट 3% कमी करायची. पण ही अजूनही झाली नाही किंवा 2015 पर्यंत ही झाली नव्हती. 2015 पर्यंत झाली. मग सरकारच्या लक्षात आलं की FRBM कायद्याचा प्रॉपर अंमलबजावणी होत नाहीये किंवा ज्या कायद्याने लक्ष ठरवले ते पूर्ण होत नाहीये, सरकारच्या लक्षात आलं. आणि मित्रांनो, मग सरकारने काय केलं? 2016ला काय केलं? 2015 पर्यंत सरकारच्या लक्षात आलं. हे एक्स्ट्रा माहितीसाठी सांगितलं मी तुम्हाला फक्त. 2015 मध्येच सरकारच्या लक्षात आलं की FRBM कायद्यानुसार जी महसुली तूट 0 करायची होती आणि राजकोषी तूट 3% कमी करायची होती ती काही झाली नाही. म्हणून सरकारने 2016ला एक समिती आणली. मित्रांनो, हे नंतर सांगतो. ती समिती आणली, त्या समितीचं नाव आहे NK सिंग समिती. कोणती बोला? NK सिंग समिती. कोणती बोला? NK सिंग समिती. मग NK सिंग समिती कशासाठी आणली? तर FRBM कायद्यानुसार जे आपण टार्गेट ठरवलं ते टार्गेट पूर्ण झालं नाही, त्याप्रमाणे तूट कमी झाली नाही. म्हणून ह्या FRBM कायद्याच्या संदर्भात व्यापक परीक्षण करायचं आणि काहीतरी नवीन शिफारशी करायच्या, यासाठी जी समिती आणली जिचं नाव आहे NK सिंग समिती. आणि म्हणून आपल्याला प्रश्न आला, NK सिंग समिती कशाच्या संदर्भात आहे? NK सिंग समिती आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, जे आपलं उत्तर आहे त्याच्या संदर्भात आहे. म्हणजे FRBM कायद्याचं व्यापक परीक्षण करण्यासाठी समिती आणली जिचं नाव आहे NK सिंग समिती. आणि हा प्रश्न आपल्याला विचारला होता. क्लिअर? लक्ष द्या. आता आपण NK सिंग समिती व्यवस्थित बघू. बघा मित्रांनी, जी स्थापना झालेली आहे 17 मे 2016. 5 सदस्यीय समिती होती, म्हणजे याच्यात एकूण 5 सदस्य होते. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, या समितीला FRBM कायद्याचं व्यापक परीक्षण करून भविष्यकालीन रोडमॅप तयार करण्यासाठी शिफारशी करण्यास सांगितलं. या समितीचं एकच काम होतं, तुम्ही FRBM कायदा जो आम्ही तयार केला त्याचं परफेक्ट अंमलबजावणी झाली नाही, त्याचे टार्गेट पूर्ण झाले नाही, त्याचं परीक्षण करा, प्रॉपर ऑब्झर्वेशन करा, सगळं त्याचा अभ्यास करा, नवीन काहीतरी शिफारशी करा जेणेकरून महसुली तूट आपली हळूहळू कमी होईल, म्हणजे 0 होईल आणि राजकोषी तूट 3% कमी येईल. म्हणून या FRBM कायद्याचं व्यापक परीक्षण करण्यासाठी आणलेली समिती NK सिंग समिती, जी आणली 2016ला, जिची स्थापना आहे 17 मे 2016. एकूण सदस्य आहेत 5. आणि मित्रांनो, हिनं अहवाल दिला जानेवारी 2017ला. कधी अहवाल दिला सांगा? जानेवारी 2017ला. आणि मित्रांनो, या अहवालाचं शीर्षक होतं, तेव्हा अहवालाचा जो अहवाल NK सिंग समितीनं दिला त्या अहवालाचं शीर्षक किंवा हेडिंग होतं, द कमिटी इन इट्स रिस्पॉन्सिबल ग्रोथ, अ डेप्ट अँड फिस्कल फ्रेमवर्क फॉर 21st सेंचुरी इन इंडिया. हे तुम्हाला विचारणार नाही, पण लक्षात ठेवा की 2016ची जी NK सिंग समिती होती, जिने 2017ला आपला अहवाल दिला, त्या अहवालाचं हेडिंग किंवा शीर्षक काय होतं हे तुम्हाला मी थोडक्यात इथं सांगितलं. विचारणार नाही, पण लक्षात राहू द्या. मग हिनं काय शिफारस केली NK सिंग समितीनं? NK सिंग समितीनं शिफारस केली 2023 पर्यंत. 3 नाही, इथं 2023 आहे, कारण ही समिती कधीची आहे? 2016. अहवाल कधी दिला? 2017. आणि 2017ला अहवालात तिने शिफारस केली की 2023 पर्यंत सरकारने राजकोषी आणि महसुली तुटीमध्ये घट करून आणण्यासाठी पुढील लक्ष स्वीकारावे. पुढील लक्ष कोणते? मग 2017चा आपण विचार केला तर आपली राजकोषी तूट होती 3.5% आणि महसुली तूट होती 2.3%. मग या समितीनं सांगितलं की 2023 पर्यंत तुम्ही काय करा, राजकोषी तूट 2.5% पर्यंत कमी करण्याचं लक्ष ठेवा आणि महसुली तूट 0.8% पर्यंत कमी करण्याचं लक्ष ठेवा. आणि अशा प्रकारे तुम्ही लक्ष ठेवून काम करा. अशा प्रकारची शिफारस कोणी केली? या NK सिंग समितीनं केली. आणि मित्रांनो, या समितीनं जी शिफारस केली की 2023 पर्यंत 2.5% राजकोषी तूट कमी करा आणि महसुली तूट 0.8% कमी करा. पण आता जर आपण 24-25चा विचार केला तर आपली महसुली तूट अजूनही 0.8% पर्यंत कमी झाली नाही, म्हणजे 1.8% आहे आणि राजकोषी तूट 4.9% पर्यंत आहे. म्हणजे अजूनही
FRBM कायद्याचं जे टार्गेट होतं ते टार्गेट पूर्ण नाही आणि अजूनही एन.के. सिंग समितीनं केलेली शिफारसीचं टार्गेट पूर्ण नाही. क्लिअर? अशा प्रकारे मित्रांनो ही एन.के. सिंग समिती जी आहे तर ती FRBM कायद्याचं व्यापक परीक्षण करून सरकारला शिफारशी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली समिती आहे 2016ची. आता समजा अजून एकदा थोडक्यात रिव्हिजन देतो, प्रॉपर लक्ष द्या. मला पूर्ण विश्वास आहे डोक्यात आता फिट होऊन जातील सगळ्या गोष्टी. चला बोला. 2 प्रकारची महत्वाची धोरणं, राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण. चलनविषयक धोरण आरबीआय राबवतो, त्याचा आपल्या प्रश्नाचा संबंध नाही, त्यामुळे थोडं बाजूला ठेवलं. राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचं जमा खर्चाचं धोरण, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फिस्कल पॉलिसी. हे जमा खर्चाचं धोरण सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राबवत असतं. अर्थसंकल्पामध्ये काय असतं, सरकार आगामी वर्षामध्ये कशी जमा करणार, कसा खर्च करणार याचं प्रॉपर आराखडा, याचं प्रॉपर विश्लेषण अर्थसंकल्पामध्ये केलं असतं. अर्थसंकल्पाच्या जमा खर्चाच्या प्रमाणावरून अर्थसंकल्पाचे 3 प्रकार आपण पाडले: समतोल अर्थसंकल्प, शिल्लकीचा अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प. जर आगामी वर्षामध्ये सरकार जेवढा जमा होणार आहे तेवढाच जर खर्च करणार आहे सारखा, तर समतोल अर्थसंकल्प असं त्याला आपण म्हणतो. शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारची जमा जास्त होणार आहे पण सरकार खर्च कमी करणार आहे, अशा प्रकारचा जर असेल तर त्याला आपण शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणतो. आणि जमेपेक्षा जर सरकार खर्च जास्त करणार असेल तर त्याला आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. मग तूट म्हणजे काय, सरकार जमेपेक्षा जो जास्त खर्च करतो ती म्हणजे सरकारची तूट. आणि तूट ही सरकार कुठून भागवत असते, कर्ज घेऊन. आणि सतत जर तूट निर्माण होत असेल तर सतत कर्ज घ्यावे लागतील, आणि सतत कर्ज घेतले तर आपण कर्जबाजारी होऊन जाऊ. याच्यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे. म्हणून या तुटीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आणलेला कायदा FRBM कायदा 2003 ला आणला, 2004 ला याची अंमलबजावणी झाली. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. या कायद्यानं सांगितलं की 2009 पर्यंत महसुली तूट 0 करा, राजकोषीय तूट 3% कमी करा. पण पुढे आपण बघितलं त्यासाठी वार्षिक लक्ष पण ठरवले विजय केळकर कार्यगटाने, त्याच्यानुसार अंमलबजावणी पण केली, पण ही काही टार्गेट आपले पूर्ण झाले नाही. मग 2015 मध्ये सरकारला लक्षात आलं की आता FRBM कायद्याचं काही टार्गेट पूर्ण होत नाही, म्हणून सरकारने काय केलं 2016 मध्ये एक समिती आणली आणि तिला सांगितलं की FRBM कायद्याचं व्यापक परीक्षण करा आणि आपल्याला महसुली तूट आणि राजकोषीय तूट कमी करण्यासाठी काहीतरी शिफारशी करा. मग या समितीनं सांगितलं की 2023 पर्यंत तुम्ही काय करा, महसुली राजकोषीय तूट 2.5% लक्ष ठेवा आणि महसुली तूट 0.8% कमी करण्याचं लक्ष ठेवा. अशा प्रकारे ते टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पण आपण अजूनही विचार केला तर अजूनही ते टार्गेट प्रॉपर कंप्लीट झालेलं नाहीये. म्हणजे अशा प्रकारे FRBM कायद्याचं टार्गेट पूर्ण झालेलं नाही, एन.के. सिंग समितीने दिलेलं टार्गेट पण पूर्ण झालेलं नाही. तुम्हाला प्रश्न येतो, समतोल अर्थसंकल्प, शिल्लकीचा अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, डोक्यात फिट करून ठेवा. एन.के. सिंग समिती कधीची, अहवाल कधीचा आणि कशाच्या संदर्भात होती, डोक्यात फिट करून ठेवा. FRBM कायदा म्हणजे काय, कशाच्या संदर्भात होतो, FRBM कायद्याचे टार्गेट्स काय, प्रॉपर डोक्यात करून ठेवा. प्रश्न अजून एक प्रश्न येतो, इथे दिले मी तुम्हाला. केंद्र सरकारच्या अगोदर राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजे FRBM कायदा खालील राज्यांनी अंमलात आणला. त्याचं उत्तर आहे सर्वप्रथम कर्नाटक ऑगस्ट 2002, त्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, तामिळनाडू. याचा अर्थ काय आहे इकडे लक्षात घ्या. केंद्र सरकार केंद्रीय अर्थसंकल्प, आपल्याकडे संघराज्यीय व्यवस्था आहे, म्हणजे केंद्राला काही घटनेला अधिकार दिलेले आहे आणि राज्याला काही अधिकार दिलेले आहे. राज्याची जी आहे तर राज्याचा अर्थसंकल्प वेगळा असतो, केंद्राचा अर्थसंकल्प वेगळा असतो. केंद्राचा अर्थसंकल्प पूर्ण देशासाठी असतो, राज्याचा अर्थसंकल्प फक्त आपल्या राज्यापुरता मर्यादित असतो. मग FRBM कायदा हा अर्थसंकल्पावर नियंत्रण ठेवणारा कायदा आहे. मग हा कायदा केंद्राच्या अगोदर केंद्राने 2003 ला मंजूर केला, 4 ला अंमलबजावणी केली. केंद्राच्या अगोदर पण असे काही राज्य आहे ज्यांनी आपल्या राज्यापुरता हा अर्थसंकल्प अंमलबजावणी केली होती, ज्याचा उत्तर आहे कर्नाटक. याने ऑगस्ट 2002 मध्येच अशा प्रकारचा कायदा कर्नाटक राज्यासाठी आणला होता. आणि 2004 पूर्वी म्हणजे 3-4 पूर्वी उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, तामिळनाडू या राज्यांनी पण आपल्या आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा कायदा, अर्थसंकल्पावर नियंत्रण ठेवणारा, तुटीवर नियंत्रण ठेवणारा कायदा आणलेला होता. मग तुम्हाला प्रश्न येतो, केंद्राच्या अगोदर पण असे कोणते राज्य आहे ज्यांनी आपल्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा आणला, म्हणजे FRBM सारखा कायदा आणला? त्याचं उत्तर आहे कर्नाटक ऑगस्ट 2002 आणि केंद्राच्या अगोदर उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, तामिळनाडू. ही राज्य व्यवस्थित लक्षात ठेवा, कर्नाटक विशेष लक्षात ठेवा. क्लिअर? अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला FRBM कायदा म्हणजे काय डिटेल कळाला असेल, एन.के. सिंग समिती म्हणजे काय डिटेल कळाला असेल. ज्यांनी लेक्चर शेवटपर्यंत आतापर्यंत जे बघताय त्यांना खरंच सुंदर सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. मी अशी अपेक्षा करतो सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.